नमस्कार मंडळी, आज आपण हेल्दी दहीवड्याची रेसिपी पाहत आहोत। तर जो दहीवडा आहे आपण अजिबात तळलेला नाही आहे, अजिबात तेलकट नाही आहे, अगदी हेल्दी व्हर्जनमध्ये आपण हा दहीवडा बनवलेला आहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तांदूळ, 1 टेबलस्पून आपण चणा डाळ टाकलेली आहे, तसंच 1 टीस्पून मेथी दाणे टाकलेले आहे। हे आपण 3 ते 4 तास भिजवलेलं आहे। तर 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून 3-4 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे किंवा रात्रभरही तुम्ही भिजवून ठेवू शकतात। नंतर सकाळी आपण हे जे आहे डाळी आपण भिजवलेल्या त्या निथळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते थोडं बाजूला काढायचं। आपण जेव्हा ही डाळ दळणार तेव्हा थोडं हे पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार ॲड करू शकतात। आता व्यवस्थित आपण ते दळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे फेटायचं आहे। तर तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करच्या मदतीने फेटा किंवा हाताने फेटा। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि आवश्यकता वाटल्यास आपण जे भिजवलेलं डाळीचं पाणी काढलं होतं ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। तर व्यवस्थित फेटल्यानंतर एका भांड्यात पाणी टाकून बघायचं आणि याच्यातला एक बॅटरचा थोडासा गोळा टाकून बघायचा। असा पाण्यावरती तरंगला की समजायचं आपलं बॅटर आहे ना हलकं झालेलं आहे, छान फुललेलं आहे। तर आता आपण हे जे दहीवडे आहेत ते वडे आपण बनवून घेऊया। तर इथे आपण हे वाफवून घ्यायचे आहेत। हो मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही, हे आपण वाफवून घ्यायचे आहेत। इथे आपण तेलाचा फक्त इथे हात लावायचा आहे आणि त्याच्यावरती आपण हे जे पीठ आपण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ते या जाळीवरती टाकायचं। तर तुम्ही छोट्या वाट्यांमध्येही टाकू शकतात किंवा असं इडलीच्या जाळीमध्ये सुद्धा हे बॅटर टाकू शकतात। तर छोटे इडलीच्या साईजमध्ये आपले हे दहीवड्यासाठी वडे तयार होणार आहेत। तर आता आपण हे सर्व जाळीमध्ये बॅटर टाकून घेऊयात आणि वाफवून घेऊयात। एक साधारण 15 मिनिटासाठी लो टू मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे आहेत। आणि त्याचसोबत आपण एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तापवलेलं आहे, पाणी गरम केलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार हिंग टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे वाफवलेले वडे आहेत ते आपण त्यामध्ये थोडा वेळ डिप करून ठेवायचे। अर्धा ते 1 तास आपण डिप करून ठेवायचं, म्हणजे छान ते आतपर्यंत छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतात आणि छान असे आपण दही जेव्हा टाकतो तेव्हा छान असे चवीला लागतात। वडे वाफवून झाले की त्यामध्ये सुरी टाकून बघायची, अगदी त्याला काहीच चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपले वडे तयार आहेत। हलकेसे कोमट झाले की ते भांड्यातून काढून घ्यायचे आणि आपलं जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे हिंग आणि मिठाचं त्यामध्ये डिप करून ठेवायचे। आणि नंतर मग तुम्ही हिरवी चटणी, चिंचेची चटणी तयार करून तुम्ही दही छान असं साखर टाकून फेटून घ्यायचं आणि छान असेंबल करायचं। तर इथे हिरवी चटणीची सुद्धा मी शॉर्टकट एक रेसिपी दाखवलेली आहे। तर इथे हिरवी कोथिंबीर घ्यायची छान अशी मुठीभर अशी आणि त्यामध्ये थोडा पुदिना टाकायचा, हिरवी मिरची, अद्रक टाकायचं, जिरं टाकायचं, आमचूर पावडर, जिरा पावडर, मिरी पावडर, सुंठ पावडर आणि थोडीशी साखर, काळं मीठ आणि साधं मीठ असं पद्धतीने सर्व टाकायचं जिन्नस आणि त्यामध्ये बर्फाचे खडे किंवा थंडगार पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायची। आपली हिरवी चटणी तयार होते आणि त्याचा हिरवा रंगही मेंटेन राहतो। तसंच चिंचेची चटणीचा सुद्धा मी एक रेसिपी ॲड केलेली आहे, ती तुम्ही तिथे आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। मी तिथे लिंकही देईल, ॲड करेल। तर चिंचेची चटणी पण बनवून घ्यायची आहे आणि मग आपण दहीसुद्धा फेटून घेतलेलं आहे। तर असेंबल करून घ्यायची आपण डिश वडे छान मुरल्यानंतर। आता स्टेप बाय स्टेप आपण दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, तसंच चाट मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, थोडंसं साधं मीठ चवीनुसार, थोडं तिखट टाकायचं, काळी मिरी पावडर टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची, बारीक शेव असेल तुमच्याकडे 0 नंबरची ती तुम्ही टाकू शकता आवडीप्रमाणे। तसंच डाळिंबाचे दाणे तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही नक्की ॲड करू शकतात, कारण की चाटचा प्रकार म्हटला की त्यामध्ये डाळिंबाचे दाणे छान क्रंचीनेस देतात, तुम्ही नक्की ॲड करू शकतात। तर अशा पद्धतीने आपण दहीवडा बनवलेला आहे, अगदी हेल्दी व्हर्जन आहे आणि पौष्टिक आहे। त्यामध्ये जे डाएट करतात त्यांनासुद्धा हा दहीवडा नक्कीच आवडेल। तर तेलाचं प्रमाण यामध्ये अजिबातच नाही आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण खाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। तसंच रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायचं, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतं। तर चला भेटूयात आपण अशाच चांगल्या आणि टेस्टी अशा रेसिपीसोबत।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.